नमस्कार मित्रांनो, मी ॲस्ट्रो अभिराज आणि आज आपण एक असा प्रश्न घेऊन आलो आहोत जो तुम्ही आयुष्यात शेकडो वेळा अनुभवला आहे. हात मिळवणं, हँडशेक. पण तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांशी हात मिळवल्यावर आपली एनर्जी कमी होते, काही वेळा मन उदास होतं, काहींना भेटल्यावर कामात अडथळे येतात, तर काहींची भेट उलटं गुड लक वाढवतं. हँडशेक खरंच एनर्जी एक्सचेंज करतो का? वास्तुशास्त्र यात काय सांगतं? हँडशेक कधी शुभ, कधी अशुभ, कोणाशी हात टाळावे आणि कसा हात द्यावा की लक वाढेल, सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला गुड लक वाढवणारे 5 उपाय सांगणार आहे. हँडशेक म्हणजे काय? आपल्या शरीरात सतत प्राण ऊर्जा, लाईफ फोर्स वाहत असतो. हात हा ऊर्जेचा मुख्य स्पर्श बिंदू. जेव्हा दोन व्यक्ती हात मिळवतात तेव्हा दोघांचं व्हायब्रेशन एकमेकात मिसळतात. ज्याच्याकडे एनर्जी जास्त त्याची कमी व्यक्तीकडे जाते, ज्याच्याकडे निगेटिव्ह एनर्जी ती दुसऱ्याकडे पोचू शकते. म्हणूनच काही लोक भेटल्यावर आपण थकलेलं का वाटतो? कारण हँडशेकमध्ये एनर्जी एक्सचेंज 100% होते. हँडशेकबद्दल वास्तू सांगतं, स्पर्श टच हा ऊर्जेचा सर्वात वेगवान वाहक आहे. प्राचीन काळी राजे राजवाडे हात मिळवत नव्हते, ते नमस्कार करतात, कारण न हात लागता ऊर्जा सुरक्षित राहते. त्यामागे 3 मुख्य विचार. पहिला, अचानक निगेटिव्ह एनर्जी प्रवेश टाळणे. दुसरा, पहिली आरो स्टेबल ठेवणे. तिसरं, दृष्ट कर्म एक्सचेंज कमी करणे. म्हणून आजही मंदिरात देवाला स्पर्श नाही, सत्ययोगी नमस्कार स्वीकारतात. हे एनर्जेटिक सायन्स आहे. हँडशेकमध्ये कोणते एरर्स? अशुभ. चुकीचा हँडशेक एनर्जी लीक करतो. मृत हात, दिल्ला हात आत्मविश्वास लक कमी दर्शवतो. घाईत कॅज्युअली हात देणं, मन ऊर्जा कनेक्ट न होताच एक्सचेंज होते. घामट किंवा ओलसर हात, अशुभ एनर्जी व्हायब्रेशन. चिडचिड, रागात हँडशेक, निगेटिव्ह ट्रान्सफर. सतत अपयशी, नकारात्मक लोकांशी हात मिळवणं, लक ब्लॉक होण्याची शक्यता. हे लोक वाईट नाहीत, पण त्यांची ऊर्जा हेवी असते. शुभ हँडशेक करण्याची योग्य वास्तू वे. शुभ ऊर्जा आकर्षित करण्यासाठी हँडशेक कसा असावे? हात देताना हसू, हात फिम ठेवावे, मनात छोटा पॉझिटिव्ह संकल्प शुभ व्हावे. हात मिळवताना डावा पाय पुढे नको. उजव्या हाताने हँडशेक सर्वात श्रेष्ठ. सन एनर्जी साईड. मधून मधून मनात म्हणा, माझी ऊर्जा सुरक्षित आहे. हे सबकॉन्शियस सिग्नल एनर्जी लीक कमी करतात. कोणाशी हात मिळवावे आणि कोणाशी टाळावे. ज्यांच्याशी हँडशेक शुभ, सकारात्मक विचाराचे लोक, यशस्वी व्यक्ती, आनंदी मनाचे लोक, वडीलधारे, गुरु, प्रेरणादायी व्यक्ती. ज्यांच्याशी हात टाळावे. सतत रडणारे, तक्रार करणारे, जलस नेचर, घाबरवणारे, रागीट स्वभाव, अपयशी, नकारात्मक भरलेले आरू. टाळायची पद्धत सांभाळून. दुरून नमस्ते, स्मार्ट आणि एनर्जेटिक. हँडशेक नंतर एनर्जी क्लीन्स टिप्स. जर कधी निगेटिव्ह एनर्जी फील झाली तर हे 5 उपाय 30 सेकंदात एनर्जी रेस्ट करतात. पहिला, हात पाण्याने धुवा. दुसरा, कपूर अत्याचार वास घ्या. तिसरा, उजवा हात हलक्या फटक्याने झटकून द्या. चौथा, 3 वेळा खोल श्वास. पाचवं, मनात म्हणा, मी सुरक्षित, ऊर्जा सकारात्मक. हँडशेकने गुड लक कसे वाढेल? पॉझिटिव्ह हँडशेक तयार करा. आय कॉन्टॅक्ट, स्माइल, फिम ग्रिप, 2 ते 3 सेकंद होल्ड. ही एक छोटी क्रिया तुमची आरू, कॉन्फिडन्स, गुड लक वाढू शकतं. तर मित्रांनो, आता समजलं हँडशेक छोटा असला तरी त्या एनर्जीचं मोठं रहस्य दडले. आजपासून विचारपूर्वक हँडशेक करा, एनर्जी वाचवा, पॉझिटिव्ह वाढवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराजला आणि कमेंट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.